नमस्कार भावाधिकाऱ्यांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आज बघा जी की आपण भूमी अभिलेख विभाग भरती 2025च्या संदर्भामध्ये जे की आज बघा या ठिकाणी आपण गणित मित्रांनो बघा आणि बुद्धिमत्तेचे बघा मित्रांनो काही PYQ मित्रांनो बघा जी की प्रश्नसंच मित्रांनो आपण या आपल्या बघा मित्रांनो प्रश्नपत्रिकेमध्ये कव्हर करणार आहोत। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण मित्रांनो बघा प्रश्नसंच जे की बघा या ठिकाणी 100% मित्रांनो परीक्षेमध्ये मित्रांनो येणारी आहेत, म्हणून मित्रांनो आजचा हा आपला संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल तर बघा पहिल्याच तुम्ही आपल्या चॅनल ठिकाणी सबस्क्राइब मात्र करायला विसरू नका। ओके, चॅनलला पहिलं सबस्क्राइब करा आणि बाजूला मित्रांनो असलेलं बेल आयकॉनचं बटन देखील ठिकाणी प्रेस करून घ्या, म्हणजे बघा जेव्हा केव्हा बघा आपण या ठिकाणी व्हिडिओ आपण अपलोड करू मित्रांनो त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी तुमच्याजवळ येणार आहे। ओके, प्रश्न पहिला, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? तर बघा मित्रांनो या मित्रांनो बघा खालच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत बघा मित्रांनो, या प्रकारचा प्रश्नसंच आपल्याला या ठिकाणी मित्रांनो विचारण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर आपण कशा रीतीने एकदम कमी वेळेमध्ये काढू शकतो, तर ते म्हणजे बघा मित्रांनो कसं, या प्रकारची जर तुम्हाला आकृती परीक्षेमध्ये विचारली, पहिलं काय करायचं बघा, या ठिकाणी तुम्ही सरळ सरळ बघा मित्रांनो अंक भरून घ्या। ओके, चढत्या क्रमाने अंक, जसं की बघा मी या ठिकाणी 1, हे 2, 3 आणि हे 4 या प्रकारे भरून घेतो। आता मित्रांनो बघा 1, 2, 3, 4 मित्रांनो बघा संपूर्ण अंकांची तुम्ही बेरीज करा। या जर समजा आपण संपूर्ण अंकांची जर बेरीज केली तर ती होती बघा जी की क्रमांक बघा अ मित्रांनो बघा जी की 10 मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर। ओके, जे की बघा प्रश्नाचा आपला राईट आन्सर क्रमांक अ या ठिकाणी असणार आहे। ओके, पुढे दुसरा प्रश्न बघा, हा एका रक्कमेचे 2 वर्षाचे बघा सरळ व्याज जे की 600 रुपये आणि चक्रवाढ व्याज जे की बघा 636 रुपये येते, तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला ती रक्कम बघा किती शोधायची आहे। ओके, तर बघा या ठिकाणी प्रश्नाचं राईट आन्सर आपण कशा रीतीने मित्रांनो बघा एकदम शॉर्ट ट्रिकनुसार काढू शकतो। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगतो, तेवढं फक्त तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये ठेवून घ्या। या ठिकाणी मी ठाव पेजेसवर तुम्हाला बघा सोडवून दाखवण्याचा प्रयत्न करतो। ओके, तर बघा मित्रांनो हे जे मित्रांनो बघा 600 रुपये सरळ व्याज आहे मित्रांनो, हे 2 वर्षाचं आहे। ओके, तर मित्रांनो बघा 1 वर्षाचं सरळ व्याज किती असेल, तर याचा निम्म म्हणजे बघा जे की 300 रुपये असेल। ओके, जे की मित्रांनो 1 वर्षाचे सरळ व्याज। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी 1 वर्षाचे सरळ व्याज किती बघा जे की हे मित्रांनो बघा 2 वर्षाच्या सरळ व्याजाचा निम्म म्हणजे बघा जे की या ठिकाणी किती 600 रुपये आहे ना, तर मग या ठिकाणी आपलं फक्त आणि फक्त 300 रुपये मित्रांनो बघा या ठिकाणी 1 वर्षाचं मित्रांनो बघा सरळ व्याज असणार आहे। ओके, तर बघा मित्रांनो आता या ठिकाणी पुढची प्रोसेस कशी आहे, थोडंसं 1 मिनिट पेन चेंज करतो। तर हा आता बघा, आता मग याच्यानंतर काय करायचं आहे, तर आता हे जे मित्रांनो बघा चक्रवाढ व्याज किती 636 आणि सरळ व्याज किती 600। ओके, मग आपण चक्रवाढ व्याजातून हे सरळ व्याज मायनस करून घेऊ। ओके, तर चक्रवाढ व्याज किती बघा जे की बरोबर 636 आहे। ओके, आता मायनस आपण हे सरळ व्याज केलं 600 रुपये, आता उरले किती सरळ सरळ 36 उरले। ओके, आता काय करायचं बघा मित्रांनो, हे जे मित्रांनो बघा 36 रुपये आहे ना, बरोबर 36 घ्या, गुणाकारात घ्या बघा 100, डायरेक्टली 100 आणि छेदामध्ये हे 1 वर्षाचं सरळ व्याज बघा जे की 300। ओके, हे जर केलं ना, आता आपल्याला या ठिकाणी बघा मित्रांनो दर भेटतो। ओके, दर किती दरानं मित्रांनो बघा या ठिकाणी आपलं हे व्याज आणि चक्रवाढ व्याज आले मित्रांनो बघा जे की 2 वर्षाप्रमाणे तेवढा आपल्याला या ठिकाणी दर भेटतो। ओके, आता काय करायचं बघा, सरळ सरळ हा 1 0 कॅन्सल, वरचा 1 कॅन्सल, पुन्हा खालचा 1 वरचा 1। ओके, सरळ पुन्हा 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे बघा जे की आपल्याला दर या ठिकाणी बघा मित्रांनो 12% भेटलेला आहे। ओके, 12% आपल्याला या ठिकाणी दर भेटला ना, मग आता काय करू बघा आपण सरळ याचं मित्रांनो पहिलं सरळ व्याज काढून घेऊ, म्हणजे आपल्याला बघा मित्रांनो शेवटची बघा रक्कम या ठिकाणी आपल्याला भेटून जाते। ओके, या ठिकाणी आपल्याला व्याज दर भेटलं ना, मग आता या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो बघा ती रक्कम या ठिकाणी किती होती तेवढी आपल्याला समजून जाईल। ओके, तर बघा
सरळ मित्रांनो किती, हे 12% दर होतं ना, भेटलं आपल्याला. हे सरळ बघा मी असणार, ओके. हे 12% दर, 12% दर गुणाकारात किती वर्षासाठी, तर बघा या ठिकाणी 2 वर्षासाठी, म्हणून 2, ओके. मग याच्या गुणाकारामध्ये आपल्याला नेमकं काढायचं आहे किती, तर मुद्दल ती रक्कम मित्रांनो बघा आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. तर रक्कमेला आपण या ठिकाणी बघा x मानू आणि छेदामध्ये घेऊ 100, बरोबर. एकूण सरळ व्याज आपल्याला किती भेटलं, तर हे 600 रुपये, ओके. जसे असतं तसे 600. आता काय करायचं, याचा करा आडवा गुणाकार, म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला भेटून जातं, ओके. त्या हे या ठिकाणी कसा आडवा गुणाकार करायचा, तर या 100चा आहे 600शी करा. 100 गुणाकारात 600 आणि छेदामध्ये हे 12 गुणाकारात 2 घ्या. 12 गुणाकारात 2, ओके. 2 जर आपण 100ला भागलं तर आलं किती, 50, ओके. आणि 12 1 12, 12 5 60 आणि हा 1 0 इथं, ओके. आता सरळ सरळ बघा जी की 5 5 25 आणि समोरचा हा 1 0 हा 1 0 उचलून धरा, म्हणजे बघा जी की 2500 मित्रांनो बघा या ठिकाणी मुद्दल म्हणजे मित्रांनो ती रक्कम बघा या ठिकाणी आपली असणार आहे. बघा जी की क्रमांक बघा क मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे, ओके. जी की बघा लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे, ओके. तर बघा पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो बघा या ठिकाणी आणखी एक तुम्हाला अत्यंत महत्त्वाची बात सांगतो, तर ती म्हणजे काय बघा या ठिकाणी मित्रांनो बघा जर तुम्हाला भूमी व अभिलेख विभागामध्ये पहिल्याच प्रयत्नात जर मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्हाला पदवी जर हासिल या ठिकाणी करायची असेल पद, तर मित्रांनो बघा त्यासाठी एक आपला अत्यंत मित्रांनो महत्त्वाचं बघा जे की या ठिकाणी आम्ही एक 5 मित्रांनो बघा 1000 प्लस 1 प्रश्नांचा मित्रांनो बघा महाठोकळा बघा या ठिकाणी मित्रांनो आम्ही लॉन्च केलेला आहे. जर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आपला महाठोकळा जर अद्याप बाय केला नसेल, अवश्य मित्रांनो हा आपला तुम्ही महाठोकळा बाय करा. कारण मित्रांनो बघा या आपल्या महाठोकळामध्ये TCS आणि IBPSचे मित्रांनो मोस्ट रिपीटेड प्रश्नसंच बघा आम्ही मित्रांनो इन्क्लूड केलेली आहेत. म्हणून मित्रांनो बघा 100% मित्रांनो बघा आपल्या या महाठोकळ्यातले प्रश्नसंच बघा परीक्षेमध्ये विचारले जातील. म्हणून बघा मित्रांनो आपला हा महाठोकळा बाय करा. बाय करण्यासाठी बघा मित्रांनो या साईडला आपला नंबर बघा जी की 7414 939007 बघा हा मित्रांनो आपला या ठिकाणी क्रमांक असणार आहे. या क्रमांकावर मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला जी की 150 रुपये मित्रांनो बघा फोनपे किंवा गुगल पे करून व्हॉट्सअपला मित्रांनो फोनपे गुगल पे केलेली स्क्रीनशॉट तुम्हाला टाकायची आहे. लगेच मित्रांनो बघा 1 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघा अवेलेबल करून देऊ, ओके. तर मित्रांनो बघा या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला मिळेल काय, तर बघा जी की TCS आणि IBPSचे मोस्ट रिपीटेड मित्रांनो बघा GS भेटेल. बघा जी की मित्रांनो एक अत्यंत अवघड भाग आहे. तुमच्या या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता संपून जातं, पण मित्रांनो तुम्ही GS किती जरी केलं तर ते जास्त प्रमाणात वाढत जातं. म्हणून मित्रांनो GSचे PYQ आम्ही या ठिकाणी ॲड केले. मराठी ग्रामरचे मित्रांनो बघा PYQ ॲड आहेत, प्लस या ठिकाणी करंट अफेअर्सचे मित्रांनो बघा जी की 2025 मधले मित्रांनो बघा जानेवारी टू ऑक्टोबर संपूर्ण बघा या ठिकाणी PYQ बघा यामध्ये आहेत, ओके. म्हणून मित्रांनो आपला महाठोकळा लगेच बाय करा. बाय करण्यासाठी हा आपला क्रमांक आम्ही तुम्हाला दिलेला आहे, ओके. पुढचा प्रश्न बघा 400 रुपये किमतीच्या 50 गोट्या खरेदी केल्या आणि त्या गोट्या किती 25,000 रुपयांना विकल्या तर होणारा नफा किती, ओके. तर बघा मित्रांनो काय केलं या ठिकाणी, तर 400 रुपये किमतीच्या 50 गोट्या खरेदी केल्या आणि त्या गोट्या 25,000 रुपयांना विकल्या तर होणारा नफा किती या ठिकाणी बघा टक्क्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर काय करायचं बघा मित्रांनो डायरेक्ट तुम्ही 400 गुणाकारात 50 पहिल्यांदा करून घ्या या ठिकाणी, जसं की बघा हे 400 गुणाकारात 50 मी या ठिकाणी करतो. आता बघा जी की 4 5 20 आणि हे समोरचे 3 शून्य म्हणजे बघा जी की 20,000 रुपयाचे मित्रांनो बघा हे संपूर्ण गोट्या आहेत आणि विकल्या कितीला 25,000 रुपयांना, ओके. तर आपल्याला या ठिकाणी बघा फायदा किती झाला मित्रांनो 20,000ला घेऊन जर आपण 25ला विकल्या तर आता सरळ सरळ बघा आपण 25 मधून हे 20 मायनस करू. बघा आता 25 मधून आपण जर या ठिकाणी बघा 20 मायनस केल्यावरलं किती बघा जी की 5,000 रुपये मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला फायदा झाला आहे. परंतु मित्रांनो बघा याला आपल्याला टक्केवारीमध्ये काढायचं आहे, ओके. तर टक्केवारीमध्ये काढण्यासाठी मित्रांनो बघा आपल्याला फायदा किती 5,000 रुपयाचा झाला. हे 5,000 घ्या 1 2 3
छेदामध्ये मित्रांनो आपण टोटल किती हजाराची खरेदी केली, तर 20,000 रुपयांची मित्रांनो आपण प्रथम खरेदी केली ना, म्हणून या ठिकाणी बघा 20,000 रुपये आपण या ठिकाणी छेदामध्ये घेऊन टाकू. ओके, आता गुणाकारात घ्या 100. ओके, आता हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, हा 1 शून्य कॅन्सल, हा 1 शून्य कॅन्सल, वरचे 2 शून्य कॅन्सल. 2ने जर आपण 50ला भागले तर आले किती बघा जी की 25% मित्रांनो. बघा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे बघा जी की क्रमांक मित्रांनो ब 25% बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर आहे. ओके, पुढे चौथा प्रश्न बघा कशा प्रकारे सोडवायचा आहे. तर बघा एक काम पूर्ण करण्यासाठी अनिलला 15 दिवस लागतात, तेच काम सुनील 20 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून 4 दिवस काम केले, तर बघा शिल्लक राहिलेला कामाचा भाग दाखवणारा पर्याय निवडायचा आहे. ओके, बघा समजून घ्या. एक काम पूर्ण करण्यासाठी अनिलला 15 दिवस लागतात, तेच काम बघा सुनील 20 दिवसामध्ये पूर्ण करतो. दोघांनी मिळून 4 दिवस काम केले, तर शिल्लक बघा राहिलेला कामाचा भाग दाखवणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ओके, मी या ठिकाणी काय करतो, अनिल ए म्हणजे अनिल आणि NS म्हणजे सुनील. ओके, तर अनिल मित्रांनो बघा अनिलच्या कामाची क्षमता 15 दिवसाची आहे. ओके, तर सुनीलच्या कामाची क्षमता बघा जी की 20 दिवसाची आहे. ओके, आता या ठिकाणी काय करू बघा, या प्रश्नाचा आन्सर काढण्यासाठी आपल्याला मित्रांनो याचा पहिला लसावी काढावा लागेल. लसावी म्हणजे काय, तर ती म्हणजे बघा जी की मित्रांनो अशी मोठ्यातली मोठी संख्या की बघा ज्या संख्येला मित्रांनो या दोन्ही संख्येला पूर्णपणे भाग गेला पाहिजे, ती म्हणजे आपण या ठिकाणी 60 घेऊ. ओके, 60 मी या ठिकाणी मित्रांनो यांची बघा लसावी मानतो. ओके, लसावी मित्रांनो बघा 60 मी या दोघांची मानतो. ओके, जसं की मित्रांनो बघा आता भाग कसं जातं, 15 चोक 60, 20 त्रिक 60 म्हणजे मित्रांनो बघा हे 3 ही सुनीलची कामाची क्षमता आणि 4 ही अनिलची कामाची क्षमता आहे. ओके, आता काय करू बघा आपण मित्रांनो या ठिकाणी दोघांनी मिळून 4 दिवस काम केले ना, आपल्याला एवढं लक्षामध्ये ठेवायचं. ओके, आता तेवढं कळण्यासाठी आपण या ठिकाणी काय करून घेऊ बघा, आता सरळ पहिलं काय करू मित्रांनो बघा सुनील आणि अनिलच्या कामाच्या क्षमतेची बेरीज करू. तर अनिलची किती 4 आणि सुनीलची 3. ओके, 4 + 3 केले झाले किती 7 आणि गुणाकारामध्ये मित्रांनो आता काय करा, याच्या एकूण त्याने दोघांनी मिळून 4 दिवस काम केलेत म्हणून हे गुणाकारात घ्या 4. आता ओके, हे 4 घ्या, डायरेक्ट मी सोडवायलो. आता 7 चोक 28 आपल्याला भेटलेलं आहे मित्रांनो. आता हे 28 काय करा, हे टोटल जे बघा मित्रांनो त्यांचं काम आहे बघा जी की 60ला 6 आपण हे 28 मायनस करून टाकू. ओके, आता काय करू, यात जर समजा आपण 60 मधून जर 28 मायनस केलं तर उरले बघा जे की 30 मधून 30 गेले, उरले 30 आणि याच्या पुन्हा जर आपण या ठिकाणी जर 2 वरची घेतले तर ते बघा जे की झाले 32. ओके, आता मित्रांनो हे आता आपल्याला 32 भेटलं. आता या ठिकाणी बघा आपल्याला किती, तर कामाचा भाग शिल्लक दाखवणारा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणून काय करा बघा मित्रांनो, सरळ या 32ला मित्रांनो या 60नं तुम्ही आता भागाकार करून घ्या. ओके, 60नं. आता कशा प्रकारे जे की 8नं जर आपल्याला भागलं तर 8 चोक मित्रांनो बघा किती, तर जे की 4 4 8 32, 4 8 32, मग पुन्हा 4 1 4. ओके, मग पुन्हा किती 6तून 4 गेले 2 उरले आणि 4 5 20 म्हणजे बघा जे की किती, तर 4 8 32 म्हणजे 8/15 बघा मित्रांनो, जे की 8/15 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जी की क्रमांक बघा 8/15 मित्रांनो आपल्या प्रश्नाचं बघा या ठिकाणी योग्य आन्सर जे की मित्रांनो बघा योग्य पर्याय आपला मित्रांनो हा या ठिकाणी असणार आहे. ओके, जे की बघा लक्षात तुम्हा सर्वांना मित्रांनो या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढचा बघा 180 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी 160 किमी तास इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास तिच्या मार्गावरील एक बोगदा 20 सेकंदात ओलांडून जाते, तर त्या बोगद्याची लांबी किती. ओके, या प्रकारच्या प्रश्नाचं योग्य आन्सर काढण्यासाठी मित्रांनो बघा आपल्याला या ठिकाणी एक छोटंसं मी तुम्हाला सूत्र सांगतो जी की या ठिकाणी बघा तुम्हाला पाठांतर करायचं आहे. तर ते बघा जी की अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ गुणाकारात 5/18 बघा मित्रांनो हा याचं सूत्र आहे. ओके, आता अंतर आपल्याला किती सांगलंय 180 मीटर लांबीची गाडी. ओके, तर शेवटी आपल्याला बोगद्याची लांबी काढायची आहे आणि मित्रांनो बघा या प्रकारच्या प्रश्नाचं आन्सर काढायचं असेल बोगद्याची
प्लस गाडीची लांबी या ठिकाणी बघा आपल्याला प्लसमध्ये घ्यावी लागेल. ओके, तर काय करतो, बोगद्याची लांबी आपल्याला माहीत नाही ना, एक्स मानतो, एक्स प्लस आता गाडीची लांबी आपल्याला भेटली जी की 180, हे 180 बरोबर वेग हे 160, गुणाकारात वेळ किती 20 सेकंद, गुणाकारात बघा याच्या 5/18. ओके, आता मित्रांनो बघा या ठिकाणी एक्स प्लस बघा 180ला 180 बरोबर इकडे जर आपण मित्रांनो याचा गुणाकार आणि भागाकार केला तर इथं बघा जी की 900. या ठिकाणी मित्रांनो बघा आपलं टाईम वाचावं यासाठी मी डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी 900 सांगितलेला आहे. जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही या ठिकाणी बघा गुणाकार आणि भागाकार याचा तुम्ही करून पाहू शकता. आता 900 भेटलं ना, आता सरळ सरळ बघा बरोबर. आता हे जे मित्रांनो बघा एक्स आहे ना, हे एक्सला एक्स बरोबर येईल आणि हे 900. ओके, आता मित्रांनो हे जे 180 या साईडला प्लसमध्ये आहे, या साईडला गेलं मायनसमध्ये, हे 180. आता जर आपण या जर 900मधून 180 मायनस केले उरले किती बघा जे की 720 मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो बघा जे की या ठिकाणी मित्रांनो बघा 720 मीटर मित्रांनो बघा लांबी इतकी बघा जी की मित्रांनो या ठिकाणी बोगद्याची असणार आहे. बघा जे की बघा क्रमांक अ मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर बघा या ठिकाणी असणार आहे. ओके, शेवटचा प्रश्न मित्रांनो बघा रेल्वेवरचाच आहे बघा जी की 36 किमी प्रति तास म्हणजे किती मीटर प्रति सेकंद. मित्रांनो सोपा प्रश्न आहे एकदम. तुम्ही काय करा, या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो बघा सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी विद्यार्थी मित्रांसोबत बघा मित्रांनो आपला संपूर्ण भाग तुम्ही या ठिकाणी शेअर करून टाका. तुम्ही अद्याप या ठिकाणी बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. आणखीनही महाटोकला बाईक केला नसेल मित्रांनो आपला हा क्रमांक 7414939307 मित्रांनो या क्रमांकावर 150 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून मित्रांनो वरच्या मित्रांनो आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकायचं आहे मित्रांनो. लगेच आपला महाटोका तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. ओके, तर बघा GK मराठी ग्रामर आणि करंट अफेअर्स बघा जी की मित्रांनो 2025 मधल्या जानेवारी टू ऑक्टोबरचे. ओके, लगेच बाय करा मित्रांनो. तर भेटू पुण्याच्या अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.